महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। मित्रांनो, विशेषण म्हणजे तुम्हाला माहित आहे की बाबा जो नामाबद्दल एक्स्ट्रा माहिती देणारा घटक आहे, जास्तीची माहिती सांगणारा जो घटक आहे त्याला आपण काय म्हणत असतो? विशेषण जर बघितलं तर 9 वाजताचे जे आपली लाईव्ह बॅच आहे बाबा, रोज रात्री 9 वाजता आपण लाईव्ह बॅच घेतो, हे तुम्हाला माहित आहे। नायक 2.0 हा आपला इनिशिएटिव्ह आहे की महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी आहे यांना मराठी व्याकरण हे रोज रात्री 9 वाजता लाईव्ह मध्ये जर बघितलं तर फ्री मध्ये शिकवण्याचा हा आपला जो इनिशिएटिव्ह आहे तो आपण कंप्लीट करत येत आहे। त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण याच्यामधला 8वा प्रकार बघितलेला आहे। काय बाबा तिथं? विशेषण। काय असेल तिथं? विशेषण। शब्दाची जातीमधला हा प्रकार आहे विशेषण शिकल्याच्या नंतर त्याच्यावर तुम्हाला आज मी टेलिग्राम चॅनलवरती, जो नायक अकॅडमीचा ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती एक टेस्ट तुम्हाला शेअर केलेली आहे। आय होप तुम्ही ते व्यवस्थित सॉल्व केली असेल, की आपण असं म्हणू शकतो की ते प्रामाणिकपणे तुम्ही ती सोडवली असेल किंवा नसेल, पण आता जे प्रश्न आपण एक्सप्लेन करणार आहे ते जरी बघितलं तुम्ही तर तुमचे प्रश्न तिथं चुकणार नाही, हे 100% त्याच्यामध्ये खात्री आहे। आता मित्रांनो, आपण काय करूया, लेक्चरला सुरुवात करू। लेक्चरला सुरुवात करत असताना पहिला प्रश्न बघू, तो प्रश्न कसा बरोबर आहे, तुमचा स्कोर काय येणार, ते सगळं उहापोहा आपण या लेक्चरमध्ये करणार आहे। मित्रांनो, हा लेक्चर आजचा लाईव्ह नाही आहे, हे पहिले तुम्हाला सांगून देतो। हा रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे। रोज आपण लाईव्ह येतो 9 वाजता, पण हा लेक्चर लाईव्ह नाही आहे, कारण की हा एक्सप्लेनेशनचा लेक्चर आहे, तर हा रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे। संडेचा दिवस आहे, एक दिवस सुट्टी लागते, म्हणून हा रेकॉर्डेड व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत आहे, अपलोड करत आहे। मित्रांनो, समजून घ्या। आता बघा, ओके, असं बघायचं आपल्याला याला, बरोबर? काय दिसतो टॉपिक? विशेषण। बघा, याचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा तुम्ही, किंवा जर बघितलं याचं उत्तर काय येणार बाबा हे आपण चेक करण्याचा प्रयत्न करू। खालील विशेषणाची वैशिष्ट्ये अचूक ओळखामध्ये। आता हा प्रश्न जर विचारला तर राज्यसेवा मेन्स जानेवारी 2024 ला विचारले गेलेले आहे। हा कोणत्या तरी साधारण एक्झाम मध्ये विचारले गेलेले नाही, म्हणजे याचा अर्थ असं होत नाही की हे साधारण एक्झाम मध्ये येत नाही बाबा, सरळ सेवा भरतीमध्ये येत नाही, असं बिलकुल होत नाही। हेच प्रश्न असतात, थोडं फिरून देतात। चेक करा काय दिलेलं आहे। खालील विशेषणाचे वैशिष्ट्य अचूक ओळखा। नामाबद्दल अधिक माहिती सांगते। त्याच्यानंतर जर बघितलं, नामाची व्याप्ती अमर्याद करते। त्याच्यानंतर दिलेले आहे ते साधारणपणे नामानंतर येते। आता तुम्हाला माहित आहे की बाबा विशेषण काय करत असतो, नामाबद्दल येतो की नामाबद्दल जास्तीची माहिती सांगतो? मित्रांनो, समजून घ्या, इथं दिलेलं आहे नामाबद्दल अधिक माहिती सांगते, हे वाक्य बरोबर आहे, 200% बरोबर आहे, कारण त्याचं कामच काय बाबा विशेषणाचं, की नामाबद्दल जास्तीची माहिती सांगणे, बरोबर आहे का नाही? मुलगा आहे पण कसा आहे बाबा, तो हुशार मुलगा आहे की मुलगी आहे पण कशी आहे, ते हुशार आहे। येते तुमच्या लक्षामध्ये। नामाची व्याप्ती अमर्याद करतो। आता हा पॉईंट अतिशय आपण म्हणू शकतो महत्त्वाचा आहे। त्याच्यामध्ये अमर्याद करत नाही तर मर्यादित करतो। नामाची व्याप्ती जी आहे बाबा ती काय करतो, तो मर्यादित करतो, त्यालाच तर आपण विशेषण म्हणतो। हेच आपण वैशिष्ट्यामध्ये बघितलेले आहे, विशेषणाच्या वैशिष्ट्यामध्ये बघितलेलं आहे की अमर्याद करत नाही तर मर्यादित करतो। मर्यादित इथं लिहून घ्या रे बाबा, जो विद्यार्थी नवीन असेल त्यांनी लिहून घ्यायचं आहे की तो काय करतो, मर्यादित करतो, ठीक आहे? नामाची व्याप्ती काय करतो, तो मर्यादित करतो, आणि ते साधारणपणे नामानंतर येते। आता ते साधारणपणे नामानंतर येते असं जो म्हणत आहे तो, तर याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, अ तर माझ्यासाठी बरोबरच आहे। बघा, अ इथं काय दिलेलं आहे, बरोबर आहे, पण आपण ऑप्शन कडून जर गेलो बाबा, इथं अ बरोबर आहे, ब आणि क चूक आहे। इथं जर बघितलं अ क बरोबर दिलेलं आहे आणि ब चूक दिलेलं बाबा। त्याच्यानंतर जर बघितलं फक्त ब क बरोबर दिलेलं आहे, अ चूक आहे। अ तर चूक नसू शकते, कारण की आपण अ ला बरोबर म्हटलेलं आहे, तर याला ऑलरेडी तो ऑप्शन नुसार कट होणार। फक्त ब बरोबर अ आणि क चूक, परत हा चौथा ऑप्शन इथं जाणार नाही। आता ऑप्शन आपल्याकडे दोनच राहिले, फक्त अ बरोबर ब आणि क चूक, फक्त अ क बरोबर ब चूक। तर याचं उत्तर काय येणार मित्रांनो? याचं उत्तर येणार आहे फक्त अ बरोबर ब आणि क चूक। ते साधारणपणे नामानंतर येते, नामानंतरच येईल असं काही आहे का? नाही। तर आपण म्हणू शकतो नामाच्या अगोदर पण वापरल्या जातं, साधारणपणे म्हटलेलं आहे। याचा अर्थ काय, जर बघितलं तर विशेषण दोन्ही पद्धतीने वापरल्या जाते बाबा। काय की नामाच्या अगोदर, नामाच्या नंतर पण। जो नामाच्या अगोदर वापरला जातो त्याला आपण आदिविशेषण म्हणतो, जो नामानंतर वापरला जातो त्याला विधिविशेषण म्हणतो। पण इथं म्हणू शकतो आपण, याचा आन्सर काय दिलेला आयोगाने, याचं अ दिलेलं आहे, अ बरोबर ब आणि क इथं काय असेल बेटा, चूक असेल। ओके, चला, हे जर तुम्हाला समजलं असेल तर आता समोरच्या प्रश्नाकडे वळतो। इथं चेक करून घ्या प्रश्न काय दिसतो समोर।
विशेषाची माहिती देणारा व विशेषणाचे गुण सांगणारा विकारी शब्द. आता ही व्याख्या पण बघितली होती आपण लेक्चरमध्ये. सांगा तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा, कमेंट्स करा तिथं काय येणार, चला सांगा. जे रेग्युलर बॅचचे विद्यार्थी आहे बाबा, जे रात्री रोज 9 वाजता तिथं लाईव्हला असतात, त्यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ तर बघायचाच आहे. दुसरी गोष्ट कमेंट्स पण करायचे आहे, तुम्हाला आन्सर पण द्यायचं आहे. कारण की याच्यामधले कमेंट्स मला नंतर दिसतात, रेकॉर्डेड व्हिडिओचे कमेंट्स त्याच्यानंतर दिसतात, पण लाईव्हचे ती दिसत नाही. कोणी तिथं बरोबर उत्तर दिले, कोणी चुकीचे उत्तर दिले, ते सगळं मला दिसणार नंतर. ओके, तर तुम्हाला कमेंट्स करायचे याच्यावर. विशेषाची माहिती देणारा व विशेषणाचे गुण सांगणारा विकारी शब्द म्हणजे काय, तर आपण काय म्हणू शकतो त्याला, विशेष नाम, त्याच्यानंतर सामान्य नाम, विशेषण आणि काय असेल तो धातू. तर याचं उत्तर काय जाणार, तर याचं उत्तर जाणार आहे मित्रांनो विशेषण. काय जाणार इथं, विशेषण. कारण की तो काय करतो, विशेषाची माहिती देणारा शब्द आहे. विशेषाची माहिती देणारा म्हणजे काय, विशेषण ज्याची माहिती देतो त्याला आपण विशेष म्हणत असतो. विशेषाची माहिती देणारा, विशेषणाचे गुण सांगणारा जो विकारी शब्द आहे त्याला काय म्हटलं जाते, विशेषण म्हटलं जाते. विकारी म्हणजे काय की आपण म्हणू शकतो की बाबा हे वचनानुसार लिंगानुसार तिथं बदलणारा शब्द आहे, म्हणून याला विकारी शब्द म्हटले जाते. ओके, समोरचा प्रश्न बघूया. जे विशेषण विशेषाची नंतर येते, बघा हे खूप महत्त्वाचं आहे. जे विशेषण विशेषाच्या नंतर येते त्याला काय म्हटलं जाते. आता तुम्हाला सांगितलं की विशेष म्हणजे काय बाबा, नाम. विशेष म्हणजे काय, नाम. नामाच्या अगोदर किंवा नामाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द विशेषण आहे. नामाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द काय, विशेषण आहे. आता हा विशेषण नामाच्या अगोदर आहे आणि एक अजून नामाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द आहे, त्याला पण विशेषणच म्हटलं जाणार. त्याला पण काय म्हटलं जाणार, विशेषणच म्हटलं जाणार. पण पोझिशन बघा, यांची दोघांची पोझिशन बघा, जागा बघा. हा नामाबद्दल जास्तीची माहिती सांगत आहे पण नामाच्या अगोदर वापरला गेलेला आहे, तर याला काय म्हटलं जाते. बरं, मला एक गोष्ट सांगायची आहे, जो विशेषण नामाबद्दल ज्याच्याबद्दल जास्तीची माहिती सांगतो त्याला काय म्हटलं जाते, त्याला म्हटलं जाते मित्रांनो विशेष्य. त्याला काय म्हटलं जाते, विशेष. इथं इंद्रधनुष्य तयार झालं, बाण तयार झालं वाटते. काय म्हणायचं आहे, विशेषण ज्याच्याबद्दल जास्तीची माहिती सांगतो त्याला काय म्हटलं जाते, विशेष्य म्हटलं जाते. मग मला सांगा, नामाबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणार आहे, जास्तीची माहिती सांगणार आहे, तर हा झाला विशेष. पण नामाच्या अगोदर येणारा जो शब्द आहे बाबा, नामानंतर येणारा जो शब्द आहे, याचाच अर्थ असं झालेला आहे की नामाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द आहे आणि तो अगोदर वापरला गेलेला आहे, म्हणून याला काय म्हटलं जाते, अधिविशेषण. याला काय म्हटलं जाते, अधिविशेषण. आणि नामाबद्दलच जास्तीची माहिती सांगणारा अजून आपण म्हणू शकतो की विधानाचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो त्याला काय म्हटलं जाते, तर त्याला म्हटलं जाते विधिविशेषण. विशेषणच आहे तो, पण कोणता विशेषण आहे बाबा, विधिविशेषण आहे. तो कोण आहे तिथं, विधिविशेषण. मग त्याचं म्हणणं काय आहे बघा, हा नाम आहे त्याला काय म्हटलं जाते, विशेष्य म्हटलं जाते. जे विशेषण विशेषाच्या नंतर येते, जे विशेषण विशेषाच्या करे नंतर येते त्याला काय म्हटलं जाणार, त्याला म्हटलं जाणार विधिविशेषण. त्याला अधिविशेषण म्हटलं जाणार का नाही, त्याला धातू साधित विशेषण म्हटलं जाणार का नाही, त्याला सार्वनामिक विशेषण म्हटलं जाते का नाही. आपण बघितलेलं आहे की सार्वनामिक विशेषण कोणाला म्हणतात बाबा, जो सर्वनामापासून तयार झालेला आहे त्याला सार्वनामिक विशेषण म्हटलं जाते. आणि जो बाबा काय धातू साधित आहे, म्हणजे बाबा क्रियापदाचा मूळ धातू, त्याला जर कृत प्रत्यय वगैरे जर जोडल्या गेलं तर आपण म्हणू शकतो त्याला काय म्हटलं जाते, धातू साधित विशेषण म्हटलं जाते. हे असं काही आहे का, नाही. याचं उत्तर काय देणार बाबा, तर अधिविशेषण. जर पूर्वी जर सांगितलं असतं त्यांनी अगोदर, बाबा विशेषाच्या अगोदर असं सांगितलं असेल तर काय म्हटलं असतं आपण, अधिविशेषण म्हटलं असतं. पण याचाच अर्थ काय म्हणत आहे, तो विधिविशेषण होणार का, कारण की तो नंतर म्हणत आहे. काय म्हणत आहे, नंतर, नामाच्या नंतर. नामाच्या नंतर म्हणजे काय, विशेषाच्या नंतर. विशेषाच्या नंतर काय असतो, विधिविशेषण असतो. विशेषाच्या नंतर काय असतो, विधिविशेषण असतो. हे तुम्हाला समजायला पाहिजे. आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल बाबा तर 100% त्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुम्हाला वाटत आहे की बाबा मास्तर जे शिकवत आहे ते आपल्या एक्झाम ओरिएंटेड आहे, तर आपल्या मित्राला पण चॅनल शेअर करायचा बाबा. त्यांना म्हणायचं आहे की बाबा चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण रोज रात्री मास्तर जे 9 वाजता आपल्यासाठी मेहनत घेत आहे, तर आपण पण काय करायला पाहिजे, आपण पण एक गोष्ट करायला पाहिजे की सरांना तिथं सपोर्ट करायला पाहिजे, चॅनलला शेअर करायचं आहे. चला समोरचा सेंटेन्स चेक करून घ्या, काय आहे काय नाही चेक करून घ्या. काय दिलेले तर, चपळ घोड्याने शर्यत जिंकली. या वाक्यातील विशेषण ओळखामध्ये. आता मला सांगा, घोडा हा शब्द दिसतो तुम्हाला, हा नाम आहे. कसा घोडा, तर चपळ. तर चपळ काय करते, या घोड्याबद्दल जास्तीची माहिती सांगत आहे, नामाबद्दल जास्तीची माहिती सांगत आहे, याच्यासाठी हा काय असणार, माझ्यासाठी विशेषण असणार आहे.
हा काय असणार विशेषण. आता तुम्ही आन्सर कमेंटमध्ये जागा देता की काय असणार याचं उत्तर. चला बोला पटपट. 3 सेकंद तुमच्यासाठी थांबतो. काय म्हणतो उत्तर द्यायचं. चपळ घोड्याने विशेषण असेल का, शर्यत जिंकली हे विशेषण असेल का, चपळ हे विशेषण असेल का, जिंकली हे विशेषण असेल का. जिंकली तर क्रियापद झाला. उत्तर काय जाणार, बँड लावून नाही तर डीजे लावून याचं उत्तर काय आहे बाबा, चपळच असणार आहे. ओके चला समोरचा सेंटेन्स चेक करा. इथं सेंटेन्स जर बघितलं किंवा आपण म्हटलं प्रश्न कोणता आहे बाबा, प्रश्न 5वा आहे. चेक करा प्रश्न काय दिलेला आहे तिथं 5वा. खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषणाचा गट ओळखा. खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषणाचा गट ओळखा. मित्रांनो समजून घ्या, आवृत्तीवाचक विशेषण जर बघितलं तर तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये जर बघितलं, आता याच्यामध्ये काय गडबड केलेली आयोगाने, दररोज, प्रतिक्षण, दुहेरी, तिहेरी, पहिला, दुसरा, असला, तसला हे तुम्हाला दिलेले आहे. आणि याच्यामध्ये आता मी जास्त एक्सप्लेन करणार नाही, कारण की मी ऑलरेडी विशेषण जर बघितलं तर मला वाटते 5-6 तिथं लेक्चर घेतलेलं आहे. मग इथं जर अजून जास्त एक्सप्लेन करत बसलो तर तुम्ही म्हणाल की बोर होऊन जाणार तुम्ही. पण ज्यांनी बाबा आपले लेक्चर बघितले नाही त्यांनी 100% तिथं जाऊन जो विशेषण तुम्हाला शिकवलेलं आहे ते सगळे व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. मित्रांनो समजून घ्या, इथं जर चेक केलं तर याचं उत्तर जर बघितलं तर इथं पहिला आणि दुसरा यायला पाहिजे. आवृत्तीवाचक विशेषण जर बघितलं तर काय येणार, इथं पहिला आणि काय दुसरा यायला पाहिजे. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, सॉरी पहिला आणि दुसरा नाही, दुहेरी तिहेरी काय यायला पाहिजे, ते दुहेरी आणि तिहेरी म्हणजे फक्त ब बरोबर यायला पाहिजे, फक्त ब बरोबर. मग दुहेरी आणि तिहेरी इथं जर बघितलं आवृत्तीवाचक आहे तर अ बरोबर येणार नाही. इथं जर बघितलं इथं काय गडबड केलेली आयोगाने तुम्हाला सांगू देतो, इथं सी बरोबर दिलेला आहे. म्हणजे हा कंबाईन बी मेन्स 2023चा प्रश्न आहे. आयोगाने तिथं सी बरोबर दिलेला आहे, हे चुकीचं आहे बाबा. हे काय इथं चुकीचं आहे. चुकीचं आहे म्हणजे काय म्हणू शकतो आपण, ए आणि बी हे दोन्ही पण काय चुकीचे आहे. त्याच्यानंतर जर बघितलं फक्त ड बरोबर दिलेलं आहे, फक्त ड बरोबर दिलेलं आहे. पण आपल्याला पाहिजे काय, फक्त ब बरोबर. याचाच अर्थ असं झालेला आहे की पर्यायामध्ये काय नसल्याच्या कारणानं, फक्त ब बरोबर नसल्याच्या कारणानं हा प्रश्न आयोगाने काय केलेला आहे मित्रांनो, रद्द केलेला आहे. रद्द हॅशटॅग झालेला आहे तो. काय झालं बाबा, प्रश्न रद्द झालेला आहे. ओके का, चेक करून घ्या त्याला. येते का तुमच्या लक्षात, रद्द का झालं ते पण समजून घ्या. ऑप्शनमुळे तो रद्द झालेला, बाकी सगळं बरोबर आहे. चला याचं कमेंट्स करा तुम्ही उत्तर. सांगा काय दिलेले बाबा. पृथक्त्ववाचक संख्या विशेषणाचं उदाहरण ओळखा म्हणते. संख्या विशेषणाचा हा एक पार्ट आहे. सहस्त्र किरणे, 60वे वर्ष, दुहेरी रंग आणि 10-10चा गट. मग तुम्हाला माहित आहे की पृथक्त्ववाचक संख्या विशेषण जर बघितलं तर काय बाबा, की तो जेव्हा समजा रिपिटेशन दाखवतो किंवा संख्याचा काय म्हणू शकतो, ते आपण सरळ म्हणू शकतो की त्याचा रिपिटेशन, मला मराठीमध्ये आठवत नाही आहे त्याचा शब्द, रिपिटेशन. तेव्हा काय होणार आहे, त्यालाच काय म्हटलं जाते, पृथक्त्ववाचक काय म्हटलं जाते, संख्या विशेषण असं म्हटलं जाते. पर्याय क्रमांक काय येणार, 4 येणार आहे. हा होता प्रश्न क्रमांक 7. काय दिलेला प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी अनिश्चित संख्यावाचक विशेषण ओळखा म्हणते. खालीलपैकी अनिश्चित संख्यावाचक विशेषण ओळखा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर 5 आपल्याला लक्षात येते, 4ही नंबर लक्षात येतो बाबा, तिसरा पण नंबर लक्षात येतो. म्हणजे 3, 4, 5 असं काही दिलेलं आहे. याचा अर्थ काय, तिथे नंबर लक्षात येत आहे. एक्झॅक्ट आपल्याला कळते की कशा किती नंबर बद्दल बोलल्या जात आहे, किती अंकाबद्दल बोलल्या जात आहे बाबा. पण इथं जर म्हणत आहे मी थोडा आहे की नाही, सर्व, किंचित, याचा अर्थ काय झालाय, हे अनिश्चित आहे. हे काय इथं अनिश्चित. मग हे अनिश्चित संख्या विशेषण आहे. कोणते आहे, अनिश्चित संख्या विशेषण आहे. कारण की थोडा असेल, किंचित असेल आहे की नाही, सर्व असेल, तर यांना आपण काय म्हणणार आहे, अनिश्चित संख्या विशेषण म्हणणार आहे. कारण की याच्यामधून एक्झॅक्ट आपल्याला संख्या भेटत नाही, मिळत नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणत असतो, अनिश्चित म्हणत असतो. ओके का, चेक करा.
चला समजून घ्या मित्रांनो समोरचा पॉईंट काय म्हणतो. समोरचा पॉईंट असं आहे की हिरवे हिरवेगार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार पुढीलपैकी कोणता. गुणवाचक विशेषण, आवृत्तीवाचक विशेषण, क्रमवाचक विशेषण, गणनावाचक विशेषण. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कमेंट्समध्ये मी तुमचं आन्सर पाहण्याचा प्रयत्न करतो. ओके. प्रश्न क्रमांक काय बाबा 8 आहे. चला सांगा उत्तर द्या तिथे पटकन. चला तुम्हाला शिकवलेलं आहे की हिरवे हिरवे दिसत आहे याचा अर्थ काय झाला. इथं रंग आहे. काय बाबा रंग आहे. रंग जर असेल तर ते कशामध्ये जाणार आहे तर ते जाणार आहे गुणवाचक मध्ये. ते कशामध्ये जाणार आहे गुणवाचक. गुणवाचक विशेषण आहे ते. गुणवाचक विशेषण जर असेल तर याचा पर्याय क्रमांक काय जाणार फक्त अ बरोबर. पर्याय क्रमांक काय जाणार तिथं फक्त अ बरोबर. 2 आहे. समोरचा प्रश्न चेक करा. मागून आला आणि तिकट झाला. मागून आला आणि काय झाला बाबा तिकट झाला. हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे. अव्ययसाधित विशेषण. मागून आला म्हणतो ठीक आहे. त्याच्यानंतर काय सर्वनाम साधित विशेषण, नामसाधित विशेषण आणि धातुसाधित विशेषण. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. फक्त अ बरोबर बाकी सर्व चूक. फक्त ब बरोबर बाबा बाकी सर्व चूक. फक्त क बरोबर बाकी सर्व चूक. शेवटचा जर पर्याय बघितला तर याच्यामध्ये असं दिलेलं असेल फक्त ड बरोबर बाकी सर्व चूक. ठीक आहे. ओके. काय अडचण नाही. तुम्हाला आता दिसत असेल हे व्यवस्थित. सांगा उत्तर देण्याचा प्रयत्न करा पटकन. चला मी कमेंट्स पाहत आहे तुमची आहे की नाही. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 9 नंबर मागून आला आणि तिकट झाला याचा अर्थ काय की अव्ययसाधित आहे बाबा. काय इथं अव्ययसाधित विशेषण. मागून पुढून खालून वरून हे जर बघितलं तर हे शब्दयोगी अव्यय आहे. हे काय बाबा शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययापासून निर्माण झालेल्या विशेषणांना काय म्हटल्या जाते तर त्यांना म्हटल्या जाते अव्ययसाधित विशेषण म्हटल्या जाते. अव्ययसाधित कार्य विशेषण म्हटल्या जाते. हे कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. ओके. याचा अर्थ काय झाला फक्त अ बरोबर बाकी सर्व चूक. सगळ्यांनी उत्तर जर बघितलं तर 9 नंबरचं अ नंबर दिलं असेल अशी तुमच्याकडून बाबा अपेक्षा आहे. सगळ्यांना हा प्रश्न समजला असेल. चला आता समोर जातो. काय आहे काय नाही ते चेक करून घेऊ. जाणारा का पुढे जात राहतो हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे. जाणारा का पुढे जात राहतो हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे. कंबाईन बी मेन्स जुलै 2022 चा प्रश्न विचारलेला आहे. नामसाधित विशेषण, सर्वनाम साधित विशेषण, धातुसाधित विशेषण आणि ड मध्ये दिलेले अव्ययसाधित विशेषण. उत्तर देण्याचा प्रयत्न करा पटकन. चला इथे लक्षात ठेवा जाणारा काय दिसतो बाबा जाणारा. जाणारा जर बघितलं जाणारा शब्द कशापासून बनलेला आहे आपण म्हणतो ना जातो म्हणजे जाण्याची क्रिया झाली म्हणजे हा झाला बाबा क्रियापद. हा काय झाला इथं क्रियापद बरोबर की नाही. मग क्रियापदाचा मूळ धातू काय जातो. या क्रियापदाचा मूळ धातू आहे जा. मूळ धातू काय रे बाबा जा. मूळ धातू जा आहे आणि त्याला जर बाबा कृत प्रत्यय जोडला आपण तर याचा अर्थ काय आपण नारा नावाचा एक प्रत्यय जोडलेला आहे. प्लस काय रे नारा नावाचा प्रत्यय जोडलेला आहे. याचाच अर्थ काय झाला हा जाणारा. काय झालं इथं जाणारा. जाणारा कृत प्रत्यय जोडल्याच्या नंतर ठीक आहे जाणारा का पुढे जात राहतो याचा अर्थ असं होतो मित्रांनो की जाणारा हा जो शब्द इथं तयार झालेला आहे तर हा काय करत आहे हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे का नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे राहतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द काय राहतो. मग क्रियापदाच्या मूळ धातूला कृत प्रत्यय जोडला गेलेला आहे तो एक शब्द तयार होतो. तो जर बाबा क्रियापदाचा आपण असं म्हणू शकतो काम करत नसेल किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम करत नसेल तर त्या शब्दाला आपण धातुसाधित म्हणत असतो. त्या शब्दाला आपण काय म्हणत असतो धातुसाधित. तो धातुसाधित जो तयार होणारा शब्द आहे तो जर नामाचं कार्य करत असेल तर त्याला धातुसाधित नाम म्हटलं जाते. तो जर तिथं विशेषणाचं कार्य करत असेल तर त्याला धातुसाधित विशेषण म्हटलं जाते. हा इथं विशेषणाचं कार्य करत आहे जाणारा. ठीक आहे. आता जाणाऱ्यावरून लक्षात ठेवणार आपण की जाणारा शब्द कशापासून बनलेला आहे जा या मूळ धातूपासून बनलेला आहे. त्याला नारा नावाचा प्रत्यय जोडला गेलेला आहे. जाणारा शब्द तयार झाला तर याला आपण काय म्हणणार धातुसाधित कार्य विशेषण. याला आपण काय म्हणणार आहे धातुसाधित विशेषण. इज दॅट क्लिअर का. ऑल क्लिअर. ऑल क्लिअर असेल तर थम्सअप पण करायचं आहे लाईक पण करायचं आहे बाबा शेअर पण करायचं आहे चॅनलला. ओके. चला
समोर जाऊया आपण. काय दिसतो? हा दिलेला बाबा, रामा फार उतावळा आहे. रामा कसा आहे रे? फार उतावळा आहे. त्याला वाटते की बाबा 24 मध्ये सगळं, सॉरी 25 मध्ये सगळं काही झालं पाहिजे. फार उतावळा आहे तो. इथे चेक करून घ्या. प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, रामा फार उतावळा आहे. या वाक्यातील उतावळा या विशेषणाचे विशेषण ओळखामध्ये, या विशेषणाचे विशेषण ओळखामध्ये, विशेषणाचं विशेषण ओळखामध्ये याचा अर्थ काय? आता विशेषणाचं विशेषण ओळखायचं तुम्हाला, म्हणजेच काय म्हणू शकतो, कंबाईन बी मे सप्टेंबर 2022 ला प्रश्न विचारलेला आहे. रामा आहे फार उतावळा. चला उत्तर द्या. झालं. चला आता मी सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो की रामा कोण आहे, तर रामा एक नाम आहे. कोण आहे बाबा? इथं सरळ सरळ रामा कोण आहे? नाम आहे. ठीक आहे. रामा फार उतावळा आहे. आहे जर बघितलं तर आपण म्हणू शकतो क्रियापद आहे. तो काय बाबा? क्रियापद आहे. क्रियापद, क्रियापद. रामा कसा आहे रे? उतावळा आहे. मग उतावळा शब्द काय बाबा? तिथं विधी विशेषण आहे. विशेषणाचं कार्य करत आहे. पण आपण म्हणू शकतो की तो नामाच्या नंतर वापर झालेला बाबा त्याचा, म्हणून आपण त्याला विधी विशेषण म्हणणार, अविशेषण म्हणणार का नाही? कारण की जर नामाच्या अगोदर त्याचा वापर झाला असतं तर आपण त्याला काय म्हटलं असतं? आदिविशेषण म्हटलं असतं. पण तो नामाच्या नंतर वापर झालेला आहे, त्याचा विधी विशेषण झालेला आहे. तो विधी विशेषण जर झालेला असेल तर आता एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, तर हा विशेषण आहे. हा काय इथं विशेषण आहे, विशेषण आहे. पण हा फार नावाचा जो शब्द आहे, हे रामाबद्दल एक्स्ट्रा माहिती नाही देत आहे, जास्तीची माहिती देत नाही, उतावळाबद्दल देत आहे. फार उतावळा. याचा अर्थ काय होत आहे की उतावळा जर बघितलं पहिलेच जर बाबा तो विशेषण आहे आणि त्याच्याबद्दल अजून एक्स्ट्रा माहिती, जास्तीची माहिती देत आहे शब्द, तर याचा अर्थ काय झाला? फार हा झालाय. विशेषणाचे विशेषण म्हणून इथं काम करत आहे. कोण आहे विशेषणाचे विशेषण म्हणून काम करत आहे? फार हा शब्द. याचा अर्थ काय? यानं गर्दीमध्ये पॉकेट मारले ना. हे तर झालं बाबा काय? रामा नाम आहे. कोण झालं? क्रियापद. उतावळा काय झाला? विशेषण. आणि हा विशेषणाचा एकच शब्द उरला ना आपला, विशेषणाचं विशेषण. उतावळा इथं लक्षात ठेवायचं विशेषण आहे. पण याच्याबद्दल अजून जास्तीची माहिती सांगणारा जर शब्द जर बघितलं तर कोण आहे? फार. फार हा विशेषणाचं विशेषण आहे, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. असं पण आयोग कधी कधी गुगली टाकू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला क्लिंबोर्ड व्हायचं नाही आहे, त्याच्यावर 6 गेला पाहिजे बाबा. इथं जर बघितलं तर 3 याचं उत्तर घ्यायचं. 3 दुनी का रे 6, म्हणजे 6 मारलं बाबा आपण. येते तुमच्या लक्षात. चेक करा. स्पर्धेत, अगेन स्पर्धेत गुणानुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा असे, अगेन स्पर्धेत पहिला, दुसरा, तिसरा गुणानुक्रमे असे स्पर्धक निवडले जातील. अधोरेखित शब्दांचा विशेषणाचा प्रकार ओळखा, असं त्याला विचारायचं आहे. चेक करा. आता तुम्ही इथं आन्सर देण्याचा प्रयत्न करा. कंबाईन बी मे सप्टेंबर 2022 ला तो प्रश्न विचारला गेलेला आहे. इथं जर चेक केलं तर क्रमवाचक विशेषण, आवृत्तीवाचक विशेषण आणि आपण म्हणू शकतो, जर बघितलं तर अजून याचे पर्याय आहेत, त्याच्यानंतर समोरच्या स्लाइडवर दिसणार आहे तुम्हाला. पण मला वाटतं की याचं इथं जर बघितलं, इथं याचं उत्तर जर असेल तर समोर जाण्याची गरज नाही बाबा. स्पर्धेत गुणानुक्रम. आता इथं 50-40 मध्ये तुम्हाला मी सांगेल की याचा आन्सर घेऊन घ्या तुम्ही. आता इथे डायरेक्ट तुम्हाला दिसत आहे आवृत्तीवाचक विशेषण आहे की क्रमवाचक विशेषण आहे. दोनच पर्याय आहे बाबा, दोनच पर्याय. निवडा. इथं कमेंट्स करा पटकन. चला, तुमची कमेंट्स आलेली असेल ते नंतर पाहणारच आहे मी. चेक करा. काय म्हणणार याला? क्रमवाचक. हे काय बाबा? क्रमवाचक विशेषण आहे. तुम्हाला माहित आहे की संख्यावाचक विशेषण जे आहे समजा त्याचे बाबा 5 प्रकार पडतात. त्याच्यापैकी हे आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. विशेषण हा टॉपिक बघत आहे आणि तुम्हाला माहीत जर नसेल किंवा असेल तर बाबा इथं तुम्हाला दिसत असेल नायक पब्लिकेशनचं पुस्तक पण येणार आहे. पण त्याला वेळ आहे मित्रांनो, काही दिवस वाट पाहावं लागणार तुम्हाला. जे दर्जेदार पुस्तक येणार आहे नायक पब्लिकेशनचं, ते त्याचं जे कंटेंट आहे मी स्वतः तिथं काढत आहे. वेळ लागणार आहे त्या गोष्टीला, कारण चांगल्या गोष्टीला वेळ लागत असते. पण तुम्हाला तिथपर्यंत वेट करावं लागणार आहे. पण असं नाही म्हणत आहे मी की बाबा तुम्हाला अभ्यास तिथे थांबवायचा आहे, पुस्तक येत आहे म्हणून अभ्यास थांबवून देसाल का? नाही, बाकीच्या पुस्तकावरून तिथपर्यंत अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. नाही तर बा हा पुस्तक येत आहे तर थांबतो अभ्यास. ओके, चेक करा. आम्हा मुलांना कोण विचारतो? विशेषणाचा प्रकार ओळखा. आम्हा मुलांना कोण विचारतो? विशेषणाचा प्रकार ओळखा. इथं जर चेक केलं तर कंबाईन बी मे जुलै 2022 ला हा प्रश्न विचारलेला आहे.
आम्हा मुलांना कोण विचारतो, विशेषणाचा प्रकार ओळखा. तर कंबाईन बी मे जुलै 2022 विचारलेला आहे. प्रश्नार्थक विशेषण ते त्याच्यानंतर जर बघितलं अनिश्चित विशेषण आणि सार्वनामिक विशेषण आणि नामसाधित विशेषण. चला पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे की नाही. तुमच्याकडे भरपूर असेल, बरोबर आहे की नाही. आपल्याकडं वेळ खूप कमी आहे, कमी वेळेमध्ये चांगले उत्तर पण द्यायचं आहे आणि परीक्षा क्रॅक पण करायची आहे बाबा. ओके, चला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा मला. चला आलेलं आहे तुमचं उत्तर, सर्वांचं उत्तर आलेलं आहे. सगळ्यांचं अभिनंदन करूया आपण टाळ्या वाजून. इथं जर चेक केलं बाबा आम्हा मुलांना, तर याच्यापैकी जर बघितला मुलांना हा नाम दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे, नाम दिसत आहे. आणि आम्हा जर बघितला हा एक सर्वनामापासून निर्माण झालेला आहे आम्हा. याचा अर्थ काय झालेला बाबा, तर आम्हीपासून तिथं सॉरी आपण जर चेक केलं बाबा, तर हा जो सार्वनामिक विशेषण आहे हा एक सर्वनामापासून तयार झालेला आहे. म्हणजे मुलांना हा एक नाम दिसतो बाबा, हा काय दिसतो, एक नाम दिसतो. तर तुम्हाला माहित आहे की आम्ही, मी, आम्ही हे काय आहे बाबा, हे काय सर्वनाम आहे. हे नामाबद्दल येत असतात. मग नामाच्या जवळ असणार काय, हे नाही, पण यांच्या जवळ तर नाम दिसत आहे. आम्हीपासून तयार झालेला आहे आम्हा. याचाच अर्थ असं झालेला आहे की आम्हा जो आहे बाबा सुरुवातीचा सर्वनाम आहे. सर्वनामापासून एक शब्द तयार केला त्याला आपण विशेषण म्हणतो. बघा इथं सार्वनामिक विशेषण म्हणजे काय, जो सर्वनामापासून बनलेला आहे आणि जो नामासोबत जोडला जातो, नामासोबत येतो, त्याला काय म्हटलं जाते, सार्वनामिक विशेषण म्हटलं जाते. इथं सार्वनामिक विशेषण आहे. याचं उत्तर जर बघितलं डीजे लावून, याचं उत्तर काय येणार आहे, सार्वनामिक विशेषणच येणार. उत्तर क्रमांक किंवा पर्याय क्रमांक काय बाबा 3 हे याचं उत्तर असणार आहे. चला समोरचा पर्याय चेक करा काय दिलेला आहे. खालीलपैकी विशेषणाचा गट ओळखा. खालीलपैकी विशेषणाचा गट ओळखा. मित्रांनो समजून घ्या कोणता विशेषणा गट असणार आहे, चेक करा. प्रेरणा, संवाद, शुभ्र, रेखीव, जिंकली, येते, म्हणून, अथवा. चला सांगा पटपट, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय येणार याचं उत्तर. चला मी तुमचं उत्तरचं इथं वाट पाहतो बाबा. ठीक आहे, झालं, कमेंट्स केलं तुम्ही. इथं लक्षात ठेवा सगळ्यांचं तिथं उत्तर बरोबर आलं असेल बाबा. याचं उत्तर जर बघितलं तर एकच गोष्ट आहे ना, प्रेरणा किंवा संवाद जर बघितलं तर याला आपण म्हणू शकतो नाम आहे. हे काय इथं नाम आहे. विशेषणाचा गट ओळखायचा आपल्याला. जिंकली काय येते जर बघितलं, हे क्रियापद आहे बाबा, काय इथं क्रियापद आहे. त्याच्यानंतर जर बघितलं म्हणून आणि अथवा जर बघितलं, म्हणून काय रे अथवा जर बघितलं तर हे काय, तर हे शब्दोगी अव्यय आहे. अव्यय आहे शब्दोगी काय रे तिथं अव्यय आहे, सॉरी अव्यय तिथं लक्षात ठेवा. ठीक आहे, हे काय तिथं अव्यय आहे. शुभ्र आपण म्हणू शकतो शुभ्र बाबा कापड आहे की नाही. त्याच्यानंतर रेखीव काय रे, रेखीव दगड. याचा अर्थ काय झालेला आहे, किंवा रेखीव पाटी आपण म्हणू शकतो. इथं शुभ्र असेल, रेखीव असेल तर हे काय, तर हे विशेषण आहे. कोणाच्या तरी बद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द आहे, म्हणून हे विशेषणाचा गट आहे. म्हणून आणि अथवा येणार नाही, जिंकली येते येणार नाही, प्रेरणा आणि संवाद येणार नाही. याचा अर्थ काय, ब हे बरोबर असणार आहे. ब कुठं बरोबर दिलेलं आहे सांगा बरं. बघा ब बरोबर आहे, बाकी सर्व चूक आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये इथं दिलेलं आहे. सगळ्यांचं उत्तर 3 हे आलं असेल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो समोरचे उदाहरण बघा काय दिलेले आहे. त्याला विचारायला हे उदाहरण कोणत्या विशेषणाच्या प्रकारात आहे, त्याला विचारायला. समजून घ्या इथं जर बघितलं त्याला विचारायला जर बघितलं, ह्या सर्वनामापासून निर्माण झालेला आहे त्याला. याचाच अर्थ काय झालेला आहे की संख्यावाचक विशेषण नाही, तो संबंधी विशेषण नाही आहे. त्याच्यानंतर सार्वनामिक विशेषण आणि अधिविशेषण. याचं उत्तर काय जाणार, 2 हे जाणार आहे. 2 आपण म्हणू शकतो 2 उत्तर करेक्ट येणार आहे. कशाचं, 15 नंबरचं 2 हे करेक्ट उत्तर येणार आहे. चला चेक करून घ्या त्याला. 15चं 2 सार्वनामिक विशेषण, कारण की त्याला हा कशापासून बनलेला आहे, तो पासून बनलेला आहे. तो हे सर्वनाम आहे बाबा मूळचा. नामानंतर येऊन विधानाचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विशेषणाला काय म्हटले जाते, तर त्याला म्हटलं जाणार विधिविशेषण. कारण तो काय करत असतो, नामानंतर येतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्याला काय म्हटलं जाते, विधिविशेषण. त्याला म्हटलं जाते विधिविशेषण. नामानंतर येऊन विधानाचा अर्थ पूर्ण करणारा शब्द असतो जो विधिविशेषण. उत्तर काय जाणार आहे, फक्त क बरोबर बाकी सर्व चूक. फक्त क बरोबर बाकी सर्व चूक जर बघितलं तर कुठं आहे बाबा, चेक करा तिथं.
फक्त क बरोबर, बाकी सर्व चूक. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, पर्याय क्रमांक काय 4. 16 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. 17चं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 17 नंबर जो आहे बाबा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला, सगळ्यांचे कमेंट्स पाहत आहे. अक्षयला 12 भाषा येतात. अक्षयला 12 भाषा येतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. म्हणजे इथं जर बघितलं अधोरेखित शब्द जर बघितलं तर आपण म्हणू शकतो 12. 12 आहे बाबा, 12. कुठे गेला अधोरेखित शब्द? 12ला आपण म्हणू शकतो अधोरेखित केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे. अक्षयला 12 भाषा येतात. किती? 12. मग मला सांगा, भाषा या नामाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द आहे 12. संख्या विशेषण आहे बाबा तो. नाम आहे का? नाही. धातुसाधित आहे का? क्रियाविशेषण आहे का? काय तो? विशेषण. क्रियाविशेषण म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जो क्रियापदाबद्दल, क्रिया कुठं घडली, कशी घडली, किती प्रमाणात घडली हे सांगणारा शब्द म्हणजे आपण काय म्हणणार? त्याला क्रिया विशेषण म्हणणार. त्याला क्रियापद म्हणणार का बाबा? नाही. चला चेक करा. हे विशेषण विकारी नाही म्हणते. हे विशेषण विकारी नाही. पांढरा, कडू, तांबडा आणि मोठा हे विशेषण विकारी नाही. सांगा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला, झालं चेक. हे विकारी नाही आहे. विकारी नाही म्हणजे काय बाबा? अविकारी आहे. हे लक्षात ठेवा, अविकारी. म्हणजे तुम्ही कशा तिथं काही लिंगवचन बदलून जरी बघितलं तरी आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये काही बदल होणार का? नाही. म्हणून आपण काय म्हणणार की कडू हे जे विशेषण आहे विकारी नाही. काही विशेषण हे विकारी असतात, काही विशेषण अविकारी असतात. हे आपण लेक्चरमध्ये शिकलेलेच आहोत. ठीक आहे. याच्यानंतर जर बघितलं तर इथं समजून घ्या समोरचे काही प्रश्न जे राहिलेले आहे. प्रश्न क्रमांक तुमचं दिसत आहे समोर, तुमच्या स्क्रीनच्या समोर आहे बघा. 19वा, वरचा मजला, खालची माडी, मागील दार, पुढची गल्ली या शब्दातील वरचा, खालची, मागील, पुढील हे जे शब्द आहे हे तुम्हाला माहित आहे की हे शब्दयोगी अव्यय आहे. हे काय बाबा? शब्दयोगी अव्यय आहे. पण हे नामाबद्दल जे शब्दयोगी अव्यय बाबा किंवा जे शब्दयोगी अव्यय आहे ते नामाबद्दल जास्तीची माहिती देत आहे. याचा अर्थ ते विशेषणाचं तिथं कार्य करत असेल तर त्याला आपण साधित विशेषण म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? साधित विशेषण. साधित विशेषण हे कशामध्ये जाणार? तर आपण म्हणू शकतो की बाबा ते अव्यय साधित आहे. मग साधित विशेषणाचे 3 प्रकार आहे बाबा. धातू साधित, नाम साधित आणि काय तिथं अव्यय साधित. तर हे अव्ययापासून निर्माण झालेलं आहे. कोणत्या अव्ययापासून? तर शब्दयोगी अव्ययापासून निर्माण झालेला आहे. शब्दयोगी अव्यय काय असते बाबा? वर, खाली, मागे, पुढे यांना आपण शब्दयोगी अव्यय म्हणत असतो. आता वरचा आहे की खालची, मागील, पुढची याचा अर्थ काय? हे जे शब्द तुम्हाला दिसत आहे हे विशेषण आहे बाबा. विशेषण. कोणते विशेषण आहे? तर आपण म्हणू शकतो कोणते आहे? अव्यय साधित विशेषण असणार. याचं उत्तर काय बाबा? अव्यय साधित. धातू साधित आहे का ते? नाही. धातूपासून निर्माण झाले का? नाही. क्रियापदाच्या मूळ धातूला प्रत्यय लागून तिथे निर्माण झालेलं आहे का? नाही. इथे सर्वनामापासून निर्माण झालेलं आहे का? नाही. आणि इथे नाम साधित विशेषण दिलेलं आहे, नामापासून निर्माण झालेलं आहे का? ते नाही. ते अव्ययापासून निर्माण झालेलं आहे, शब्द की अव्ययापासून निर्माण झालेलं आहे. म्हणून याचं उत्तर काय जाणार आहे? इथं जर बघितलं तर याच्यानुसार पर्याय क्रमांक काय? 2 याचं उत्तर असणार आहे. वर, खाली, मागे, पुढे या शब्दापासून बनली आहे तरी ती विशेषणाचे खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? राजेश्वर मुख्य 2017ला जरी प्रश्न विचारला असेल तर भविष्यामध्ये तुमची जे सरळ सेवा एक्झाम आहे त्याच्यामध्ये 100 ने 200% तिथं प्रश्न विचारला जाऊ शकते. माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला? माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला याचाच अर्थ काय झाला? माणूस बद्दल इथं प्रश्न विचारण्यासाठी कोण नाही आलेला आहे. प्रश्न विचारण्यासाठी जर आला असतं तर शेवटी तुम्हाला माहिती आहे की इथं काय असतं बाबा? प्रश्नार्थक तिथं चिन्ह असतं. पण इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे का? नाही. इथं काय बाबा? फुल स्टॉप आहे. मग इथं दिसतो आपल्याला की माणूस, माणूस बद्दल इथं जास्तीची माहिती सांगत आहे. कोण हा शब्द, कोण इथं कशासाठी आलेला आहे? विशेषणाचं कार्य करत आहे. कारण माणूस हा एक नाम आहे. माणूस कार्य नाम. इज दॅट क्लिअर? आहे की माणूस काहीतरी नाम आहे, नामाबद्दल जास्तीची माहिती सांगणार आहे. शब्द जर बघितलं तर विशेषण आहे, पण तो गुण दाखवत आहे का? नाही. तो धातुसाधित आहे का बाबा? नाही. इथं संख्यावाचक आहे का? नाही. सार्वनामिक आहे का? नाही. मग काय आहे सर याचं उत्तर? तुम्ही सांगा. उत्तर सांगा पटकन. याचं उत्तर काय येणार आहे? प्रश्न क्रमांक काय दिसतो आपल्याला? काय दिलेला? 20 नंबरचा प्रश्न. उत्तर सांगा पटकन. थांबत आहे मी तुमच्यासाठी. काय येणार? चला, याचं उत्तर काय येणार आहे? 4 येणार आहे. सार्वनामिक विशेषण आहे. कारण तुम्हाला माहिती असेल कोण, काय हे जर बघितलं तर एक सर्वनाम आहे. सर्वनाम आहे. सर्वनामापासून बनलेले विशेषण त्याला आपण काय म्हणणार आहे? सार्वनामिक विशेषण म्हणणार आहे. हे इथं समजायला पाहिजे. चला, समोरचा प्रश्न बघून घेऊ आपण. चला, टोपलीतील पिकलेला पेरू घे. या वाक्यातील अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? टोपलीतील पिकलेला पेरू घे. आता बघा ना, टोपलीतील पिकलेला पेरू, कच्चा पेरू का? नाही. टोपलीतील पिकलेला पेरू म्हणतो.
याचा अर्थ काय म्हणत येतो, अधोरेखित काय बाबा, या वाक्यातील अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, धातू साधित, त्याच्यानंतर जर बघितलं आपण क्रियाविशेषण, त्याच्यानंतर क्रियापद, विधी विशेषण. उत्तर देण्याचा प्रयत्न करा, तुमच्या उत्तरची वाट पाहणं चालू आहे. मग सर तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये बाबा हेच नाही, काय नाही, अधोरेखितच केले नाही, हे पिकलेलं आहे नाही तर पिकलेला, हे तुम्हाला लक्षात येते, पिकलेला. पिकलेला पिकणे हे एक क्रिया होत आहे ना, त्या क्रियापदाला क्रियापदा म्हणतो, क्रियापदाच्या मूळ धातूला इथं प्रत्यय जोडला गेलेला आहे, लीला लीला आहे की नाही. याचा अर्थ काय झाला, पीक, आणि त्याला काय लीला हे नावाचा प्रत्यय जोडला गेलेला आहे. तर याला आपण म्हणू शकतो की कोणते प्रत्यय बाबा, कृत प्रत्यय आहे. तर हा जो आहे समजा धातू साधित विशेषण आहे. काय रे तिथं धातू साधित विशेषण आहे. क्रिया विशेषण आहे का, ते नाही. क्रिया विशेषण म्हणजे काय की जो बाबा क्रियापदाबद्दल जास्ती माहिती सांगतो. क्रियापद म्हणजे काय की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. विधी विशेषण म्हणजे काय बाबा की आपण म्हणू शकतो विधान तिथं पूर्ण करणारा शब्द, नामाच्या नंतर येणारा शब्द, नामाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा आणि नामानंतर येणारा आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, त्या शब्दाला आपण विधी विशेषण म्हणत असतो. आता हे विधी विशेषण नाही आहे, तो काय म्हणत आहे, तो क्रियापदाच्या मूळ धातूला लेला नावाचा प्रत्यय लागून क्रियापदाचा अर्थ पूर्ण करत आहे का, नाही, ते त्याच्यामध्ये क्षमता आहे का बाबा, नाही. ती जर क्षमता जर असती तर आपण त्याला क्रियापद म्हटलं असतं. क्रियापद पण आहे का, तो नाही. याचाच अर्थ काय की तो धातूला प्रत्यय जोडला गेलेला आहे, याचा अर्थ तो धातू साधित विशेषण आहे. तो काय तिथं धातू साधित विशेषण आहे. इज दॅट क्लिअर. चलो समोरचा पॉईंट समजून घ्या. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. मुलगाबद्दल एक शब्द बोलत आहे, चांगला. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. तो मुलगा काय बाबा चांगला आहे. अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखामध्ये. आता जर बघितलं तर याच्यामध्ये दोन शब्द अधोरेखित आहे. एक काय बाबा चांगला, दुसरा काय इथं चांगला, ठीक आहे. पण मुलगाच्या अगोदर वापरला गेलेला आहे आणि इथं जर बघितलं तो मुलगा चांगला आहे, मुलगाच्या नंतर वापरला गेलेला चांगला शब्द. आता तुम्ही सांगा याचं उत्तर काय येणार आहे. पहिल्या जर बघितलं पहिल्या वाक्यात हा जो चांगला आहे हे अधिविशेषण आहे म्हणते. हो बरोबर आहे, मुलगा नावाच्या अगोदर वापरलेला आहे, अधिविशेषण करेक्ट आहे. दुसऱ्या वाक्यातील जर बघितलं तर तो जो अधोरेखित शब्द आहे बाबा तो विधिविशेषण आहे, ते पण बरोबर आहे की नामानंतर जर वापरला गेलेला असेल त्याला आपण विधिविशेषण म्हणतो. याचा अर्थ अ आणि ब बरोबर आहे. पहिल्या वाक्यात विधिविशेषण आहे, चुकीचा आहे. विधिविशेषण कशाला आहे, तो अधिविशेषण आहे ना, अगोदर आहे अधिविशेषण. दुसऱ्या वाक्यातील अधिविशेषण आहे, हे पण चुकीचं आहे, कारण की दुसऱ्या वाक्यातील शब्द जर बघितलं तर मुलगा या नामाच्या नंतर आलेला आहे, तो विधिविशेषण आहे. हे दोन्ही चुकीचं आहे. वर्त अ आणि ब बरोबर आहे. याचं उत्तर बँड लावून काय येणार आहे, अ आणि बाबा ब इथं करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 2 इथं दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 अ आणि ब तिथं काय असेल, बरोबर असेल. एसटीआय मुख्य 2017ला तो प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नाला दुर्लक्ष करता चालणार नाही, कारण की महत्त्वाचे प्रश्न आपण इथे डिस्कस करत आहे मित्रांनो. चला काहीच प्रश्न राहिलेले आहे, तुम्हाला कंटाळा आला असेल आता. जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो, मर्यादित करतो. मगाशी तुम्हाला सांगितलं, मगाशी आयोगाने काय केलं होतं, अमर्यादित दिलं होतं. आता काय दिले बाबा, मर्यादित करतो. याचाच अर्थ काय, हा पॉईंट माझ्यासाठी बरोबर असेल. मगाशी जर तुम्ही लक्षात ठेवलं असतं, जो विकारी शब्द नामाची व्याप्ती अमर्यादित करत नाही, मर्यादित करतो, त्या शब्दाला आपण काय म्हणत असतो, विशेषण म्हणत असतो. त्याला काय म्हणतो बाबा आपण, विशेषण. कुठं विशेषण दिलेलं आहे चेक करा. सर्वनाम, नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द. क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. विशेषण की बाबा हा नामाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द. आणि जो विकारी शब्द आहे, विकारी याला विकार होतो रे, आणि नामाची व्याप्ती मर्यादित करतो. नामाची व्याप्ती काय करतो, मर्यादित करतो. नामाबद्दल जास्तीची माहिती सांगतो, त्याला आपण काय म्हणतो, विशेषण. यापैकी काही नाही असं पर्याय जाणारच नाही, कारण उत्तर आपल्याकडे जर असेल तर आपण चौथ्या पर्यायाकडे जाणार का मित्रांनो, नाही. समोरचा शब्द चेक करून घ्या किंवा प्रश्न चेक करा. एक ने या क्रियापदापासून कृतवाचक विशेषण घडण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल. कृतवाचक. आता जर बघितलं तर कृतवाचक आपण मला वाटते बघितलेलं आहे, ठीक आहे. कृतवाचक जर बघितलं, विशेषण बघितलेलं आपण, त्याच्यामध्ये उ, रा, आ आणि नारा याचा पर्याय जर बघितलं तर याचा पर्याय काय जाणार आहे सांगा. 24चं उत्तर काय देणार तुम्ही. चला इथं उत्तर जर बघितलं, याचं उत्तर आहे नारा. काय ना, नारा. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं बाबा, एक शब्द आला होता आपल्याला, एक प्रश्न आला होता, जाणारा. मग तुम्हाला मी तिथं डिस्कस करून दिलं होतं की जाणारामध्ये जर बघितलं तर जा हा मूळ धातू आहे, त्याला बाबा नारा हे नावाचा काय जोडलं गेलेलं आहे, कृत प्रत्यय जोडलेला आहे. त्याला काय
नारा नावाचा कृतवाचक प्रत्यय जोडलेला आहे। याचं उत्तर तुम्ही जर तिथं व्यवस्थित लक्ष जर दिलं असेल तर याचं उत्तर तुम्ही डोळे मिटून याचं उत्तर 4च मारलं असतं, बरोबर आहे। याचं उत्तर काय बाबा 4 आहे। 4 4 4 4 4 वेळेस म्हटलं त्याला 4 4 4 आहे की नाही। नारा हे फायनल उत्तर आहे, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही। हा जो प्रश्न आलेला आहे याच्या व्यतिरिक्त काही नसेल बाबा। चला प्रश्न क्रमांक 25 धातुसाधित विशेषण ओळखा म्हणते। गार हवा, आंबट द्राक्षे, हुशार मुले, धूर्तकारे माणूस, वाहणारी नदी, उडणारी काय बाबा पाखरे, खेळणारी मुले, 10 विद्यार्थी, 4 गुण, पुष्कळ काय लोक, पंचपक्वान, गणपतीची काय मिरवणूक, मंत्र्याचं काय रे बाबा भाषण, अळूची काय वडी। याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। काय म्हणत आहे तो, म्हणणं काय ते समजून घ्या। धातू साधित विशेषण, तुम्हाला धातू साधित विशेषण शिकवलेलं आहे, तुम्हाला नाम साधित शिकवलेलं आहे, तुम्हाला जर बघितलं बाबा अव्यय साधित शिकवलेलं आहे, सगळं शिकवलेलं आहे। आता इथं जर उत्तर जर चुकवत असेल तुम्हाला, तुम्ही जर चुकत असाल बाबा तर डिजिटल पनिशमेंट देणार तुम्हाला, इथून पनिशमेंट। पण कळलं का, चेक करा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा। चला बोला भाई और बहनों, बताइए। दिसते ना बाबा आपल्याला, सरळ सरळ दिसत आहे की याचं उत्तर काय येणार आहे, वाहणारी नदी, उडणारी काय रे बाबा पाखरे, खेळणारी मुलं। आता धातू साधित कोणाला म्हणत असतो, क्रियापदाच्या मूळ धातूला। मग खेळतो आणि खेळ जर बघितलं मूळ धातू आहे, खेळ मूळ धातू, त्याला नारी हे प्रत्यय जोडला गेलेला आहे। उडतो तर उड त्याच्यामधला मूळ धातू आहे, उड हे काय बाबा मूळ धातू आहे, उड। वाहणारी, वाहने किंवा वाहतो, तर वाह हे जर बघितलं तर मूळ धातू आहे, त्याला जर बघितलं बाबा नारी, नारे आहे की नाही, किंवा नारी, नारा, नार्या नका करा फक्त, नार्या पण येतो म्हणा त्याच्यामध्ये। हे गोष्ट समजून घ्या की हे जे आपण काय जोडत आहे, आपण कृत प्रत्यय जोडत आहे बाबा। आत्ताच बघितलं याला आपण काय म्हणतो, कृत प्रत्यय जोडत आहे, तर याचा अर्थ तो काय तयार होतो, धातुसाधित काय विशेषण तयार होतो, वाहणारी नदी। मग सर धातुसाधित नाम तयार होत नाही का, नाही, कारण की इथं नदी हे नाम आहे, या नदीबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगत आहे, जास्तीची माहिती सांगत आहे, हा विशेषण आहे बाबा, वाहणारी नदी। त्याच्यानंतर काय रे, उडणारी पाखरे, खेळणारी काय मुलं। लक्षात ठेवूया आपण। समोरचा प्रश्नाकडे चला। खाली दिलेल्या वाक्यातून विशेषण असणारे वाक्य निवडा म्हणते। खाली दिलेल्या वाक्यातून विशेषण असणारे वाक्य निवडा। असिस्टंट मुख्य 2015 ला प्रश्न विचारलेला आहे। दशरथाने कैकेयीला 2 वर दिले। आता मित्रांनो समजून घ्या, तू त्या राजपुत्राला वर, पक्षी झाडावर बसतो, वर पिता मुलाच्या लग्नात उपस्थित नव्हता, आहे की नाही। बिचाराला वाटलं असेल की बा वर जो आहे बाबा, वर म्हणजे काय रे, मुलगा, हा बाबाच्या पसंतीचं तिथं लग्न केलं नसेल, म्हणून वर पिता लग्नाला हजर आहे का, नाही। मग मित्र तर असतातच ना सिग्नेचर करण्यासाठी, तर समजून घ्यायचं काय येतं। दशरथाने कैकेयीला 2 वर दिले, 2 वर। त्याच्यानंतर तू त्या राजपुत्राला वर आणि पक्षी झाडावर बसतो, त्याच्यानंतर वर पिता मुलाच्या लग्नात उपस्थित नव्हता। मित्रांनो तुम्हाला जर बघितलं तर इथं विशेषण विचारत आहे, इथं जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे विशेषण। विशेषण जर समजून घ्यायचं मित्रांनो, इथं वर हा नाम आहे, इथं वर काय, इथं नाम आहे, वर काय बाबा नाम आहे। मग वर बद्दल इथं जास्तीची माहिती सांगणारा शब्द आहे 2, याचा अर्थ हा विशेषण आहे, हा काय इथं विशेषण आहे। त्याच्यानंतर जर बघितलं, इथं जर बघितलं पिता, पिता कोण आहे बाबा, नाम आहे, पिता कोण आहे, नाम आहे, पण कोणता पिता, वर पिता, तर याचा अर्थ काय, वर कोण झालं, इथं विशेषण झालं, वर काय झालेलं आहे, नामाबद्दल जास्तीची माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणत असतो, विशेषण झाला तो। वर विशेषण आहे, पिता हे नाम आहे, याचा अर्थ असं होत आहे की इथं हा पण विशेषण आहे वर, आणि इथं जर बघितलं 2 हे पण विशेषण आहे बाबा। वाक्यामध्ये जर बघितलं, याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये विशेषण हे 2 वाक्यामध्ये आहे, म्हणजे पहिल्याही वाक्यामध्ये आहे, चौथ्याही वाक्यामध्ये आहे। याचा अर्थ हा प्रश्न काय झालेला आहे बाबा, हॅशटॅग झालेला आहे। हॅशटॅग झालेला म्हणजे काय म्हणू शकतो आपण, रद्द झालेला आहे। ओके का, चेक करून घ्या। तू त्या राजपुत्राला वर, वर हा क्रियापद आहे, क्रियापद वर, आणि पक्षी झाडावर बसला, वर बसतो, पक्षी झाडावर बसतो, आहे की नाही। मग इथं जर बघितलं बाबा तर हा कोण आहे, तर हा शब्दयोगी अव्यय आहे, हा काय इथं शब्दयोगी अव्यय आहे, हा वर काय बघतोय तर शब्दयोगी अव्यय आहे। याचा अर्थ काय झालेला आहे की याच्यामध्ये जर बघितलं हा क्रियापद आहे, हा इथं बाबा आपण म्हणू शकतो शब्दयोगी अव्यय आहे,
दोन हा विशेषण आहे आणि इथे जर बघितलं वर पण विशेषण आहे, दोन दोन वाक्यामध्ये विशेषण आहे, याचाच अर्थ काय विशेषण असणारे वाक्य निवडा म्हणत आहे. दोन दोन कसं उत्तर देऊ शकतो आपण, पहिला आणि चौथा टिक करणार का तिथं नाही, आणि पर्यायी उत्तर पण नाही. याचा अर्थ आयोगाला काय करावं लागलं, हा प्रश्न काय करावा लागला बाबा, रद्द करावं लागलं. ओके का, चेक करून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27 तुम्हाला दिसत आहे. प्रश्न क्रमांक 27 मध्ये काय दिलेलं आहे ते चेक करा एकदा. बघा रे, प्रश्न क्रमांक 27 मध्ये काय दिसत आहे, काय दिसत आहे मला, अव्ययसाधित विशेषण असलेले विधान पर्यायी उत्तरातून काय तिथं कोणते ते निवडा. एसटीआय मुख्य 2015 ला हा प्रश्न विचारलेला आहे, चेक करून घ्या. बोलक्या बाहुल्यांचा खेळ सर्वांनाच आवडतो. आज तुम्ही कोणत्या गावाला जाणार, प्रश्नार्थक चिन्ह आहे. बनारसी बोरे रसाळ असतात, ते गव्हाचे पोते पुढच्या माळीत ठेव. बरोबर आहे, चेक करा अव्ययसाधित विशेषण कोणता आहे बाबा. चला सांगा. आता हे तर कळते बाबा, पूर्ण लेक्चर होत आलेलं आहे. अव्ययसाधित म्हणजे काय की आपण मगाशी म्हटलं होतं मागे पुढे खाली वर आहे की नाही, इकडून तिकडून, याचा अर्थ काय, हे अव्ययसाधित आहे. हे अव्ययसाधित जर असेल तर इथं मी म्हणत आहे तो पुढच्या माळीत, याचा अर्थ काय पुढच्या, हे काय असेल अव्ययसाधित असेल. बनारसी बोरे आहे की नाही, बनारसी बोरे हे येणार नाही. आज तुम्ही कोणत्या गावाला जाणार, याच्यामध्ये तर दिलेलं नाही. त्याच्यानंतर बोलक्या बाहुलीचा, याच्यामध्ये पण नाही. याचा अर्थ काय, अव्ययसाधित जर बघितलं पुढच्या मागच्या आहे की नाही, समोरच्या खालच्या वरच्या असं काहीतरी त्याच्यामध्ये दिसणार, म्हणजे अव्ययसाधित ते विशेषण दिसणार. जे शब्दयोगी अव्ययापासून निर्माण झालेले आहे ते तुम्हाला तिथे दिसणार. याचा अर्थ कोणत्या पर्यायामध्ये दिसत आहे बाबा, चौथ्या पर्यायामध्ये दिसत आहे. फायनली याचं उत्तर काय जाणार आहे, पर्याय क्रमांक 4 जाणार आहे. सगळ्यांचं लक्ष जर असेल तर आपण मला वाटते की प्रश्न क्रमांक 28 कडे वळत आहे. चेक करून घ्या तिथं. आंबांना हल्ली सारखा विसर, हा आंबांना नाही बाबा, आबांना आहे. आबांना हल्ली सारखा विसर पडत असतो. बरोबर आहे. आता आबा झालेले आहे, आबांना हल्ली सारखा विसर पडत असतो. विशेषण उपयोगात आणून हे वाक्य कसे करता येईल, क्लर्क टायपिस्ट 2015 ला विचारला गेलेला आहे. चला कसं बनणार आहे तो, इथं जर बघितलं तर आपण म्हणू शकतो, चेक करा कसं बनणार. आबा हल्ली सारखे विसरत असतात आहे की नाही. त्याच्यानंतर आबांना हल्ली सारखे विसरण होते. त्याच्यानंतर आबा हल्ली फार विसराळू झाले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आबांना हल्ली फार विस्मृती आहे. इथं समजून घ्या मित्रांनो, विसर पडत असतो तर आपण म्हणू शकतो फार. मगाशी एक उदाहरण बघितलं तर आपण, काय आलं होतं तिथं, फार. कोणतं आलं होतं बाबा, फार. रामा फार उतावळा झाला आहे. इथं समजून घ्या आपण काय म्हणू शकतो की याला विशेषण उपयोगात आणून जर आपल्याला बनवायचं असेल वाक्य तर फार शब्द तिथे ना, आबा हल्ली फार विसराळू झाले आहे. याचाच अर्थ काय, उत्तर क्रमांक काय असेल, 3, पर्याय क्रमांक 3 असेल बाबा. उत्तर पण आपला फार येणार आहे. ओके, चेक करा. समोरचा शब्द बघून घेऊया आपण, प्रश्न बघून घ्या, शेवटचा आहे तो. याच्यानंतर 30वा पण प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला जातो. आता अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. काय महत्त्वाचा पॉईंट आहे की पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात म्हणतो भाववाचक नाम ज्याची बाबा आपण चव घेऊ शकत नाही, ज्याला आपण पाहू शकत नाही, ज्याला आपण टच करू शकत नाही, त्यांना आपण भाववाचक नाम म्हणत असतो. ते विशेष नामासारखं तिथं उपयोगात आलेलं आहे. मी आत्ताच नगरहून आलो, याचा अर्थ काय झालेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे. नगरहून आलो तर आपण म्हणू शकतो तिथं विशेष नाम आहे. तिथं काय बाबा, तिथं विशेष नाम. आमची बेबी आत्ता कॉलेजात जाते. आमची बेबी काय रे, आत्ता कॉलेजात जाते. त्याच्यानंतर माधुरी उद्या मुंबईला जाईल. आणि शेजारची तारा यंदा BA झाली. शेजारची तारा जे बाबा यंदा काय झालेली आहे, BA झाली. याचं पर्याय उत्तर तुम्ही सांगा काय येणार आहे. आता इथं जर बघितलं शेजारची तारा, इथं जर बघितलं हा तारा जो नाम आहे बाबा, तारा जर बघितलं तर आपण म्हणू शकतो इथं काय म्हणून वापर झालेला, याचं विशेष नाम म्हणून वापर झालेले. विशेष नाम. एक मुलगी आहे बाबा, ती तारा नावाची मुलगी आहे, तर इथं काय म्हणू शकतो विशेष नाम म्हणून याचा वापर झालेला आहे, विशेष नाम. त्याच्यानंतर माधुरी उद्या मुंबईला जाईल.
आता जर बघितलं माधुरी आहे, ठीक आहे, मी म्हणत आहे विश्वास आहे, तर विश्वास दिसतो का बाबा? जसं आपण विश्वास म्हणतो भाववाचक नाम आहे ते. मी जर म्हटलं बाबा विश्वास शाळेत जातो, आपण म्हणतो ना एक माझ्यावर विश्वास ठेवा, आणि एक विश्वास नावाचा मुलगा आहे. तर जेव्हा मी म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेवा, याचा अर्थ की विश्वास नावाचा मुलगा माझ्या छातीवर आणून ठेवा असं म्हणणं आहे का माझा? नाही. याचा अर्थ काय होत आहे की विश्वास ठेवा बाबा, याचा अर्थ तो भाववाचक नाम आहे. पण मी म्हणत आहे की विश्वास शाळेत जातो, माधुरी शाळेत जाते, याचा अर्थ असा होत आहे की हा जो नाम आहे बाबा, हा नाम इथं काय म्हणून वापर झालेला आहे? भाववाचक. नाही, भाववाचक नाम काय म्हणून वापर झालेला आहे तिथं? तर विशेष नाम. काय म्हणून वापर झालेला आहे? विशेष नाम. मग इथे दिलेलं आहे विशेष नामासारखा उपयोगात येतो. पण हा जर प्रश्न जर बघितला आपल्या या टॉपिक मधला नाहीये, पण काही अडचण नाहीये, विशेष नामासारखा उपयोग केला जातो, काही अडचण नाही. जरी तो इथं झाला असेल, आपण विशेष नामामध्ये आपलं चालू आहे विशेषण, पण त्याच्यामध्ये आलेला आहे विशेष नामाचा प्रश्न, काही अडचण नाही, कारण की विशेष नाम पण आपण बघितलेलं आहे, भाववाचक नाम पण आपण याच्या अगोदरच चेक केलेला आहे. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, समजून घ्या. इथं जर चेक केलं काय दिलेलं आहे काय नाही, एकदा चेक करून घ्या त्याला. खालील अनुकरणवाचक शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे? सुटसुटीत. आपण बघितलं सुटसुटीत, गुबगुबीत, ऐकन हे जे शब्द आहे बाबा कुठे येतात? तर विशेषणामध्ये येतात. इथं जर बघितलं तर याचं उत्तर काय जाणार आहे? पर्याय क्रमांक 2 जाणार आहे. हे सांगण्यासारखं नाहीये, कारण की एकदम सिंपल होतं आणि साधं होतं. सुटसुटीत असेल, गुबगुबीत असेल, सुटसुटीत असेल, हे सगळं कुठं जातात बाबा? चेक करा, विशेषणामध्ये जाणार आहे. तर इथं मित्रांनो आपण जे विशेषण या टॉपिक वरती सगळे प्रश्न आलेले आहे, जवळपास आपण बघत आहे की 2015 पर्यंत आतापर्यंत जे प्रश्न आहे 2015 पासून तर 2025 पर्यंत 10 वर्षामधील जे आयोगाने विचारलेले प्रश्न आहे ते सगळे आपण इथं चेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी किंवा अशाच माहितीसाठी, अशा कंटेंटसाठी तुम्हाला काय करायचं आहे? 100% चॅनलला जोडायचं आहे, कारण की चांगली माहितीसाठी किंवा परीक्षा ओरिएंटेड आपण माहितीसाठी बाबा चॅनलला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर 100% लाईक करायचं आहे. आपल्या मित्रांचा पण फायदा झाला पाहिजे बाबा, आणि मैत्रिणींचा पण झाला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला चॅनलला काय करायचं आहे किंवा व्हिडिओला काय करायचं आहे तर शेअर करायचं. ठीक आहे, इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.